तर आता आम्ही प्रवेश केलेला आहे भस्माचा डोंगर. भस्माच्या डोंगरावर बघू शकता हा इथे डोंगर होता, आता संपलेला आहे सर्व डोंगर. आता काहीच नाही राहिलं. 10 वर्ष आधी आलेलो चालत पदयात्रा, मांडवी गल्ली पदयात्रा गाणगापूरला 2013 साली. आता काय डोंगर राहिला नाही, काय दिसत नाही. हे बघा डोंगर काढतात निलेश भाऊ. हे भस्मासुराचा डोंगर आहे. इथे भस्मासूर भस्म झालेला मोठा डोंगर होता. आता डोंगराचं काही दिसत नाही. डोंगराची झालेली आता नदी, छोटीशी तलाव झालेला आहे. बघू शकता अशा मात्या नेऊन घरी सर्वांचं कल्याण करून भस्मासुराचा डोंगर भस्म झाला. भस्मासुराचा डोंगर इथे भस्म झालेला आहे. सर्व भक्तांजू माती नेऊन डोंगर भस्म. आणि आपल्या बाया फॅमिलीने ठरवलेलं आहे की आम्ही भस्म शोधणारच. काय बोलता, भस्म शोधतात बोल. भेटेल का नाही माहिती नाही. मिळेल भस्म राख. हाँ भेटणार ना, भेटणार. कोशिश करने वालों की हार नाही होती. आणि बारिया ब्रदर्स म्हणजे बाप आणि वडील मेहनत करत आहे आणि बाकीचे जसं त्यांना भेटलं तर घ्यायला रेडी आहे. आलेले आहे, भेटलेले आहे आम्हाला. कोशिश तुम्हाला आधीच सांगितलेलं की कोशिश करणे वालों की हार नाही होती. बघू शकता इथे आम्हाला भेटलेली आहे विभूती भस्मासुराची आम्हाला विभूती भेटलेली आहे इथे. कारण की आता सर्वात सांगितलेलं दोघांची मेहनत केली आणि सर्व आता आम्ही घेत आहे, त्याचा आनंद उचलत आहे. कारण की इथे भस्मासुराचा इथे डोंगर होतो ना, आता डो आहे ना घर आहे. डोंगर एकदम उस्वस्त झाला, भस्म झाला, नष्ट झाला. आता आम्हाला भेटलेली आहे छोटासा तलाव बघायला आणि गुरुदत्तांची मूर्ती. तर मित्रांनो, तर आपण आलेलो आहे गाणगापूरमध्ये श्री दत्तात्रय स्वामी यांचं दर्शन घ्यायला आता पोचलो. आता आम्ही चालत आहे, लवकरच दर्शन घेऊ व्यवस्थित. सुरलीत सर्व आमचं सुरलीत झालेलं आहे. पूर्ण आमची जर्नी पंढरी एकदम व्यवस्थित झालेली आहे. पाऊस पण पडत आहे. हर दिवस पाऊस भेटलेला आहे आम्हाला, प्रत्येक दिवस पाऊस. जातो तिथे पाऊस.